नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 24 सप्टेंबर रोजीचं चालू घडामोडी जे आहे त्यांचा अभ्यास करणार आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्राशी संबंधित खूप साऱ्या घडामोडी आहे. त्याचबरोबर प्रश्नांशी संबंधित मी तुम्हाला खूप जबरदस्त इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामुळे तुम्हाला लेक्चर स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि शेवटी जे 2 टेस्ट क्वेश्चन असतात तर त्याची सुद्धा उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायची. सुरुवातीलाच लेक्चर लाईक करून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केलं असेल तर ते बेल आयकॉनवर क्लिक आहे की नाही एकदा चेक करा, म्हणजे डेली तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन जे आहे ते येत जाईल. लेक्चर सुरू करण्यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षेची डेट आलेली आहे. बघा मित्रांनो, आपली जी परीक्षा होणार आहे ती 1 डिसेंबर रोजी होणार आहे. 1 डिसेंबर 2024 ला परीक्षा होणार आहे. आणि मग त्यामुळे अभ्यास मित्रांनी 2 बॅचेस सुरू केलेले आहे. एक आहे स्पेशल रेकॉर्डेड बॅच, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी रेकॉर्डेड बॅच. ठीक आहे, रेकॉर्डेड बॅच. यामध्ये ऑलरेडी सगळा कंटेंट जो आहे तो उपलब्ध आहे. बॅच मधील व्हिडिओला अनलिमिटेड व्ह्यू आहे. कालावधी 70 दिवसांचा आहे. ठीक आहे. आणि एक असणार आहे लाईव्ह बॅच. लाईव्ह जे लेक्चर होतील ते रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा उपलब्ध करून दिले जातील. तर लाईव्ह बॅच जी आहे मित्रांनो, ती जी बॅच आहे ती आपली 1 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. 1 ऑक्टोबरला बरोबर 9 वाजता सकाळी ऍडमिशन सुरू होतील लाईव्ह बॅचचे. आणि पहिले 100 विद्यार्थ्यांना 999 मध्ये ऍडमिशन दिले जातील. ठीक आहे, 999 फी मध्ये ऍडमिशन दिले जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर यामध्ये टेस्ट सिरीज पण असेल. 5 पेपर तुमचे घेतले जाईल, त्याचं एक्सप्लेनेशन घेतलं जाईल. ही बॅच सुद्धा 70 दिवसांसाठीच असेल. ठीक आहे, 10 दिवसांचा तुम्हाला बफर पिरियड जो आहे तो आपण उपलब्ध करून देऊया. यामध्ये रिव्हिजन नोट्स सुद्धा असतील. जेवढे सब्जेक्ट आपले इथं कंप्लीट झालेले आहे तर म्हणजे नोट्स बनून झालेले आहे. महाराष्ट्राचा इतिहासच झाले, पॉलिटिक्स झाले, इकॉनॉमिक्स झाले, तर ते नोट्स सुद्धा आम्ही तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध करून देऊ. ठीक आहे. तर अशा प्रकारची रिव्हिजन बॅच असणार आहे 999 रुपयामध्ये. ठीक आहे. आणि जर तुम्हाला प्रॉपर रेकॉर्डेड बॅच पाहिजे असेल एकदम डीप लेक्चर सहित तर तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. ठीक आहे. तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही राज्यसेवेची तयारी अभ्यास मित्राच्या माध्यमातून करू शकता. ठीक आहे. फक्त लाईव्ह बॅचचं जे असेल ते 9 वाजता ऍडमिशन ओपन होईल. 9 वाजता. ठीक आहे, 1 ऑक्टोबरला 9 वाजता सकाळी. आणि मग पहिले 100 विद्यार्थ्यांना तिथं प्रवेश जो आहे तो मिळेल 999 मध्ये. ठीक आहे. आणि ही जी रेकॉर्डेड बॅच आहे हिची फी 1 ऑक्टोबर पर्यंतच 999 रुपये असणार आहे रेकॉर्डेड बॅचची. तर या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. त्याचबरोबर कंबाईन फाउंडेशन बॅच आपल्याकडे सुरूच आहे. 2 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही फी पे करू शकता. रेल्वे भरतीची बॅच सुरू आहे. RRB 50 नावाचा कुपन कोड तुम्हाला दिलेला आहे. 50% फी तिथं कमी होणार आहे हे कुपन यूज केल्यानंतर. त्यानंतर BMC ची बॅच सुरू आहे. सगळ्या बॅचेस तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचबरोबर या नोट्स जेवढे आम्ही तयार केलेले आहे एवढे तुमच्या समोर आहे. ठीक आहे. यात तुम्हाला कंबाईनच्या बॅच मध्ये, राज्यसभेच्या लाईव्ह बॅच मध्ये या तुम्हाला बघायला मिळतील नोट्स. ते आपलं ऍप्लिकेशन अभ्यास मित्र, त्यानंतर हे टेलिग्रामचं चॅनल आहे, हे इन्स्टाचं पेज आहे, तुम्ही फॉलो करून ठेवा. 24 सप्टेंबरच्या आज आपण घडामोडी इथं बघणार आहोत. किती? 24 सप्टेंबर. तर चला सुरुवात करूया मित्रांनो. बघा इथं पहिला क्वेश्चन आहे, भारताचे नवे वायुसेना प्रमुख कोण बनणार आहे? भारताचे नवीन वायुसेनेचे प्रमुख कोण बनणार आहे? तर बघा मित्रांनो, अमरप्रीत सिंग जे आहे ते भारतीय वायुसेनेचे नवीन वायुप्रमुख बनणार आहे. बघा मित्रांनो, अमरप्रीत सिंग हे कोणाची जागा घेणार आहे? तर सध्याचे जे वायुसेनेचे प्रमुख आहे विवेक राम चौधरी यांची ते जागा घेणार आहे. अमरप्रीत सिंग जे आहे ते वायुसेनेचे सध्या उपप्रमुख म्हणून कार्यरत आहे. मग आता बघा इथं जर बघितलं तर वायुसेनेबाबत क्वेश्चन आहे. वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 मध्ये करण्यात आली होती. नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. आता बघा मित्रांनो, भारतीय लष्कराचे प्रमुख कोण आहे, त्यानंतर नौदल प्रमुख कोण आहे, हवाई दल प्रमुख कोण आहे, हे सगळं आपण बघणार आहोत. त्यांचे दिवस आणि त्याचबरोबर महत्वाच्या ज्या काही संरक्षण विषयक संस्था आहेत त्यांच्या सगळ्यांचे अध्यक्ष आपण बघणार आहोत. म्हणजे टोटल कंप्लीट तयारी आपण इथं करणार आहोत संरक्षणाशी संबंधित. ठीक आहे. तर लष्कर प्रमुख आहे सध्या उपेंद्र द्विवेदी. त्यानंतर भारतीय नौदल प्रमुख आहे दिनेश कुमार त्रिपाठी. हवाई दल प्रमुख बनणारे अमरप्रीत सिंग. त्यानंतर नौदल दिवस असतो 4 डिसेंबरला, सैन्य दिवस असतो 15 जानेवारीला आणि वायुसेना दिन असतो 8 ऑक्टोबरला. त्याचबरोबर जर बघितलं तर भारताचे सर्व सेनेचे सर्वोच्च सेनापती कोणाला म्हटलं तर भारतीय राष्ट्रपतींना, ते आहे द्रौपदी मुर्मू. त्यानंतर भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहे? ते आहे अनिल चौहान. हे सेकंड चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे. पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांचं काय झालं होतं, हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचं नाव तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हवाई दल प्रमुख, नौदल प्रमुख, लष्कर प्रमुख आपण बघितले. ते कितवे आहेत? अमरप्रीत सिंग हे हवाई दल प्रमुख बनणारे 28वे. दिनेश कुमार त्रिपाठी हे नौदल प्रमुख आहे 26वे.
ठीक आहे, आणि उपेंद्र द्विवेदी जे आहे ते लष्कराचे प्रमुख आहे 30वे. तर हे यांचा क्रमांक सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर आता बघा महत्वाचे जे काही संरक्षण विषयक संस्था आणि त्यांचे प्रमुख, जसं की मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक आहे मनोज कुमार काटियार. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवे महासंचालक आहे राजबिंद्र सिंग भाटी. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे नवीन अध्यक्ष आहे दलजीत सिंग चौधरी. नॅशनल सिक्युरिटी गार्डचे नवीन महासंचालक आहे बी श्रीनिवासन. सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक आहे अमृत मोहन प्रसाद. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक आहे अनुराग गर्ग. आणि भारतीय तिबेटियन सीमा पोलीस फोर्सचे अतिरिक्त महासंचालक आहे संजीव रायना. तर हे आपण इथे सगळे बघितलेले आहे. हे तुम्हाला आता काही नवीन मुलांना प्रश्न पडेल की हे सगळं एवढं कसं काय लक्षात राहील, तर ते एकाच दिवसात लक्षात नाही राहणार आहे. तुम्हाला डेली लेक्चर करावं लागतील, तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पाठ होऊन जातील. बघा दुसरा क्वेश्चन आहे, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 हा किताब कोणी जिंकला? तर मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा किताब जिंकलेला आहे ध्रुवी पटेल यांनी. बघा मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड स्पर्धा जी आहे ती 2024 मध्ये तिची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? 31वी आवृत्ती होती. कुठे आयोजित करण्यात आली? तर न्यू जर्सी अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आली. कोणी आयोजित केली? तर इंडिया फेस्टिवल कमिटीने, जी न्यूयॉर्क मध्ये आहे, तर त्यांनी ही आवृत्ती जी आहे ती आयोजित केलेली. ध्रुवी पटेल जी आहे ती विजेती राहिलेली आहे. ठीक आहे, तर मिस इंडिया वर्ल्ड वाईडची ध्रुवी पटेल विजेती. त्यानंतर उपविजेती राहिलेले लिसा अब्दो एल हक. त्यानंतर द्वितीय उपविजेती म्हणजे सेकंड रनर अप राहिलेली आहे मालविका शर्मा. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर हे जे काही मूळ भारतीय व्यक्ती असतात तर त्यांच्यासाठी ही एक सौंदर्य स्पर्धा आहे. म्हणजे दुसऱ्या देशात राहणारे जे काही भारतीय महिला आहे त्यांची स्पर्धा आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. आता अलीकडे जे काही सौंदर्य स्पर्धा झालेल्या आहे तर त्याबाबत माहिती मिळूया. मिस वर्ल्ड 2024 कोण आहे? तर क्रिस्टिना पिस्कोसावा. ठीक आहे, क्रिस्टिना पिस्कोसावा या चेक प्रजासत्ताक या देशाचे आहे आणि ते सध्याचे मिस वर्ल्ड आहे. मिस युनिव्हर्स कोण आहे 2023च्या? कारण 2024चा अजून म्हणजे स्पर्धा जी तिचं अजून आयोजन झालेलं नाहीये, त्यामुळे 2023च्या मिस युनिव्हर्स कोण आहे? शेनिस पेलासियोस, निकारागुआच्या आहे त्या. त्यानंतर जर बघितलं तर फेमिना मिस इंडिया कोण आहे? नंदिनी गुप्ता, राजस्थानच्या आहे. मिसेस इंडिया कोण ठरल्या? ज्योती अरोरा. त्यानंतर मिस वर्ल्ड 2021च्या कोण होत्या? तर कॅरोलिना. हे आपल्याला जास्त काही विचारलं जाणार नाही. मिस इंटरनॅशनल लक्षात ठेवा 2023च्या आंद्रिया रुबियो. त्याचबरोबर जर बघितलं तर 17वी मिस युनिव्हर्स 2021 मध्ये कोण बनली होती? हरनाज कौर संधू. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवायचं. आणि मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय कोण होती? तर सुष्मिता सेन. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे सौंदर्य स्पर्धा आहे. आपल्याला नंदिनी गुप्ता फेमिना मिस इंडियावर एकदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर मिसेस इंडियावर सुद्धा क्वेश्चन जो आहे तो येऊन गेलेला आहे. या स्पर्धांवर आपल्याला नेहमी प्रश्न जो आहे तो विचारला जातो. आयोग आपल्याला पुरस्कार या कॅटेगरीमध्ये इथं प्रश्न जो आहे तो विचारत असतो. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष कोण बनलेले आहे? तर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे कालिकेश नारायण सिंग देव. बघा लक्षात ठेवा, ओडिशाचे माजी खासदार आहे कालिकेश नारायण सिंग देव, हे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. हे 2025 पर्यंत नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहणार आहे आणि त्यांनी रणिंद्र सिंह यांची जागा घेतलेली आहे, कारण त्या रणिंद्र सिंह यांनी राजीनामा दिला होता. यानंतर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना 1951 मध्ये करण्यात आली. नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय. त्यानंतर चौथा क्वेश्चन आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, या लेक्चर मध्ये 3 महाराष्ट्राशी संबंधित क्वेश्चन आहे जे डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. बघा मित्रांनो, सप्टेंबर 2024 मध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर बघा मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. ज्या नवीन स्टार्टअप मध्ये महिलांचा वाटा 51%, ठीक आहे, त्या स्टार्टअपला 25 लाखापर्यंतचं लोन या योजनेअंतर्गत मित्रांनो देण्यात येणार आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, ज्या स्टार्टअप मध्ये महिलांचा वाटा जो आहे, ठीक आहे, महिलांचा जो काही समजून घ्या बिझनेस मध्ये वाटा जो आहे तो 51% पेक्षा जास्त आहे, त्या महिलांना 25 लाखाची मदत जी आहे ती महाराष्ट्र सरकार मार्फत मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल CP राधाकृष्णन, राजधानी मुंबई आणि स्थापना करण्यात आली 1 मे 1960 ला. त्यानंतर 5वा क्वेश्चन, पोर्तुगीज सरकारने कोणाच्या स्मरणार्थ
CR7 युरो नाणे जाहीर केले. ते CR म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो, ठीक आहे, आणि 7 काय त्याचा जर्सी नंबर आहे. जसं धोनीचा जर्सी नंबर 7 आहे तसं याचा पण जर्सी नंबर जो आहे तो 7 आहे. तर क्रिस्टियानो रोनाल्डो हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो, क्रिस्टियानो रोनाल्डोचं जे काही युरो नाणं छापण्यात आलं 7 युरोचं, ठीक आहे, जसं आपण 7 रुपये म्हणतो तसं 7 युरोचं नाणं छापण्यात आलं आणि त्यावर जे काही क्रिस्टियानो रोनाल्डोचं चित्र जे आहे ते कोरण्यात आलं. आता का तर पोर्चुगालचं जर आपण बघितलं तर सगळ्यात स्टार फुटबॉलपटू आहे, त्याने पोर्तुगालकडून सगळ्यात जास्त गोल केलेले 132 गोल 214 सामन्यामध्ये. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्याने अलीकडे पोर्तुगालला UEFA, ठीक आहे, युरोपियन युनियन फुटबॉल असोसिएशनची जी काही नेशन्स लीग आहे ती जिंकून दिलेली आहे. यानंतर पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन, युरोपमधील हा देश आहे म्हणून चलन आहे युरो. त्यानंतर पंतप्रधान आहे लुईस मॉन्टेनेग्रो आणि राष्ट्रपती आहे मार्सेलो रेबेलो डी सुसा. यानंतर 6वा क्वेश्चन बघा मित्रांनो, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी बीच क्लीनअप मोहीम 2024 कोठे सुरू केली. तर बघा मित्रांनो, परत एकदा महाराष्ट्र इथं आलं. बीच क्लीनअप मोहीम जी आहे ती आपल्या मुंबईमध्ये सुरू करण्यात आली. कोणी सुरू केली तर केंद्रीय पर्यावरण मंत्री, नाव लक्षात ठेवा, भूपेंद्र यादव यांनी. बघा मित्रांनो, बीच क्लीनअप मोहीम जी आहे ती 2024 मध्ये कुठे सुरू करण्यात आली, मुंबईमध्ये. का सुरू केली गेली तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप डे असतो 21 सप्टेंबरला. 21 सप्टेंबरला काय असतो, इंटरनॅशनल किनारपट्टी स्वच्छता दिवस, ठीक आहे. आणि मग त्यामुळं भारतामध्ये सुद्धा बीच क्लीनअप मोहीम जी 2024 मध्ये राबवण्यात आली. या मोहिमेचा जो काही ही मोहीम जी ती स्वच्छ भारत अभियान आणि त्याचबरोबर स्वच्छ समुद्र मोहिमेचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तरुणांना स्वच्छतेसाठी प्रेरित करणं हा या पाठीमागील उद्देश होता. यानंतर बघा 7वा क्वेश्चन, फिडे 100 पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला. आता फिडे ही बुद्धिबळाशी संबंधित एक संस्था आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार मॅग्नस कार्लसनला मिळाला आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार ज्युडिथ पोलगर यांना मिळाला, ठीक आहे. मॅग्नस कार्लसन जे आहे मित्रांनो ते नॉर्वेचे बुद्धिबळपटू आहे आणि ज्युडिथ जे आहे त्या हंगेरियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे, ठीक आहे. फिडे नावाची एक बुद्धिबळाची स्पर्धा आहे ज्याचे उपाध्यक्ष जे आहे मित्रांनो, उपाध्यक्ष ते एक भारतीय व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे विश्वनाथन आनंद, ठीक आहे, विश्वनाथन आनंद, ठीक आहे. तर हे नाव लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. फिडेची स्थापना 20 जुलै 1924 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय स्वित्झर्लंड येथे आहे आणि अर्कडी ड्वेकोर्चिव हे तिथले अध्यक्ष आहे. यानंतर बुद्धिबळाशी संबंधित चालू घडामोडी मी तुम्हाला सांगून देतो. परीक्षेमध्ये जर बुद्धिबळावर क्वेश्चन आला तर तो आपला बरोबरच यायला पाहिजे. बघा मित्रांनो, जागतिक बुद्धिबळ दिन कधी सेलिब्रेट करण्यात येतो, 20 जुलैला. त्यानंतर नॉर्वे चेस 2024 विजेतेपद कोण जिंकलं तर नॉर्वेच्याच मॅग्नस कार्लसनने जिंकलं. त्यानंतर महिलांमध्ये झू वेनजूनने ते जिंकलं. भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण आहे, पी श्याम निखिल. त्यानंतर 2024 टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी जिंकलं तर वेई, ठीक आहे, वेई चीनचा खेळाडू आहे. त्यानंतर कोनेरू हम्पीने वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2023 मध्ये कोणतं पदक जिंकलं तर रौप्य पदक. खेळाडू कोण, कोनेरू हम्पी. स्पर्धा कोणती, वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप. त्यानंतर बुद्धिबळ विश्वचषक 2023 मध्ये झाला होता. त्याच्यामध्ये भारताचा जो काही प्रज्ञानंद आहे तर तो कोणत्या क्रमांकावर राहिला होता, 2ऱ्या क्रमांकावर, ठीक आहे. तेव्हा वर्ल्ड कप पण होता बघा क्रिकेटचा. यानंतर जर बघितलं 2024 मध्ये ग्लोबल चेस लीगची 2री आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल तर ती लंडन मध्ये आयोजित केली जाणार आहे मित्रांनो. हे काही चेसशी संबंधित क्वेश्चन आहे. परत नेक्स्ट काही दिवसानंतर चेसचा क्वेश्चन आला तर परत हे सगळे रिवाइज करणार आहोत आपण. यानंतर 8वा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन 2024 कधी साजरा केला गेला. तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन जो आहे तो 23 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. आता बघा, जे मूकबधीर किंवा दिव्यांग जे काही मुलं असतात तर ते त्यांच्यासोबत कम्युनिकेट करण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर होतो. तुम्ही बघितलं असेल लहानपणी दूरदर्शनवर की बातम्या चालू असायच्या आणि कोणतरी असे बोट वगैरे करून आपल्याला सांगायचं, तर तिलाच काय म्हटलं तर सांकेतिक भाषा म्हटलं जातं. जसं की आपल्या मराठी भाषेमध्ये नेत्रपल्लवी, डोळ्यांनुसार आपण काय म्हणतो शांत बस, डोळे मोठे केले की रागवतो, ठीक आहे. त्यानंतर करपल्लवी, मित्राला जर बोलवायचं असेल तर कुठे आहे तू, असा हात उंच करतो, मग तो मित्र बघतो की हा इथं आहे, ठीक आहे. त्यानंतर एखाद्याला आपल्याला सांगायचं असेल तर आपण त्याकडे बोट करतो, याला काय म्हटलं तर करपल्लवी, नेत्रपल्लवी. तर ही जी काही भाषेचा प्रकार याला सांकेतिक भाषा म्हटलं जातं
आणि 23 सप्टेंबर रोजी सांकेतिक भाषा दिन जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. सांकेतिक भाषेचं महत्त्व लोकांना समजून सांगण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट करण्यात येतो. 2018 मध्ये पहिल्यांदाच सेलिब्रेट करण्यात आला आणि याची थीम होती साइन अप फॉर साइन लँग्वेज राईट्स. यानंतर 9वा क्वेश्चन, सप्टेंबर 2024 मध्ये तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये कॉलेजमध्ये असतानाच मुलांना वेगवेगळे जे काही ज्ञान कौशल्य देण्यासाठी म्हणजे प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी, फॉर एक्झाम्पल जसं ITIचं शिक्षण असतं, वेल्डिंग, सुतारकाम, लोहारकाम, हे सगळं शिक्षण तिथे दिलं जातं. तर तशाच प्रकारचं शिक्षण जे आहे ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. 15 ते 45 वयोगटातील तरुणांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणि इथं जर बघितलं तर 1,50,000 विद्यार्थ्यांना जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते मोफत प्रशिक्षण असणार आहे. यानंतर बघा 10वा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलं? तर राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये केरळने अव्वल स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे. हा निर्देशांक कोणी दिला? तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI ने हा निर्देशांक जो आहे तो दिलेला आहे. पहिल्या क्रमांकावर केरळ, दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आणि तिसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीर राहिलेला आहे. त्यानंतर PM मोदींनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल पार्क जो आहे ज्याला आपण PM मित्र पार्क म्हणतो तर त्याची पायाभरणी केली? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये PM मित्र पार्कची पायाभरणी आता नरेंद्र मोदी यांनी केली? अमरावतीमध्ये केलेली आहे. तर बघा मोदीजी वर्ध्याच्या दौऱ्यावर होते, वर्धा जिल्ह्याच्या, आणि त्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की अमरावती येथे 1000 एकर मध्ये PM मित्र पार्क जो आहे तर तो बनवला जाणार आहे. यामध्ये काय करू शकतो की मोठमोठे गोडाऊन वगैरे असतात, मोठमोठे इंडस्ट्री स्थापित केल्या जातात. ठीक आहे ना. हा PM मित्र पार्क बनवण्याचं काम MIDC कडे देण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे. यानंतर 12वा क्वेश्चन, जागतिक अल्झायमर दिवस 2024 कधी साजरा केला गेला? ठीक आहे. तर जागतिक अल्झायमर दिवस जो आहे, अल्झायमर म्हणजे एखाद्याच्या मेंदूच्या चेतापेशी जेव्हा डॅमेज होतात तेव्हा तो गोष्टी विसरायला लागतो, त्याला अल्झायमर आजार म्हटलं जातं. मग हा जो अल्झायमर दिवस आहे हा 20 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. सॉरी 21 सप्टेंबर. ठीक आहे. 21 सप्टेंबर रोजी अल्झायमर दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. याची थीम होती टाइम टू ऍक्ट डिमेन्शिया, टाइम टू ऍक्ट ऑन अल्झायमर. ठीक आहे. तर ही याची थीम होती. 21 सप्टेंबरला हा सेलिब्रेट करण्यात येतो. त्यानंतर 21 सप्टेंबर 1994 ला फर्स्ट टाइम हा सेलिब्रेट करण्यात आला होता. यानंतर पुढे जाऊया 13वा क्वेश्चन, मिशन बेबी कोलंबोने प्रथमच कोणत्या ग्रहाच्या दक्षिण ध्रुवाचं छायाचित्र काढलं आहे? तर बघा मित्रांनो, मिशन बेबी कोलंबो जे आहे ते इसा आणि जॅक्सा यांचा संयुक्त प्रोजेक्ट आहे. इसा म्हणजे काय? युरोपियन स्पेस एजन्सी, आणि जॅक्सा म्हणजे काय? ते जपानी स्पेस एजन्सी. तर यांचा एक संयुक्त प्रकल्प आहे. यांनी बुध ग्रहावर एक काय पाठवलेला आहे तर आपलं कृत्रिम उपग्रह पाठवलेला आहे आणि मग तो बुध ग्रहाच्या प्रतिमा काढून पाठवत आहे. बुध ग्रहाची त्याने पहिल्यांदाच दक्षिण ध्रुवाची प्रतिमा जी ती आपल्याकडे पाठवलेली आहे आणि हे मिशनचं नाव काय? मिशन बेबी कोलंबो. ठीक आहे. तर मिशन बेबी कोलंबोने बुध ग्रहाच्या दक्षिण ध्रुवाचं छायाचित्र आपल्याकडे पाठवलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे बुध ग्रह. हे मिशन कोणाचं? युरोपियन स्पेस एजन्सी आणि जपानी स्पेस एजन्सी जॅक्सा आणि इसाचं हे मिशन आहे. त्यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये हे यान जे ते प्रक्षेपित केलं होतं. आता ते बुध ग्रहाचे इमेज आपल्याला पाठवत आहे. त्यानंतर भारतातील कोणत्या महिला बॉक्सरची तेलंगणा पोलिसात DSP म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, मूळचे तेलंगणाच्या निखत जेरीन आहे, यांची तेलंगणाच्या पोलिसामध्ये DSP म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल भारताला जिंकून दिलं होतं. त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्य पदक जे आहे ते भारताला जिंकून दिलं होतं. ते तेलंगणामधील निजामाबादच्या मूळ आहे. यानंतर 15वा क्वेश्चन बघा, 2024 वर्षातील भारताचा 6वा युनिकॉर्न कंपनी जी ती कोणती बनलेली? तर युनिकॉर्न कंपनी कशाला म्हणायचं? जी कंपनी $1 बिलियन ची होती. $1 बिलियन साध्या भाषेत सांगायचं झालं, ज्या कंपनीचं भाग भांडवल 8,300 कोटींचं होतं. ठीक आहे. तर तिला काय म्हणायचं? युनिकॉर्न कंपनी. मग ती बनलेली 6वी युनिकॉर्न कंपनी मनी व्ह्यू. आपण जर बघितलं मनी व्ह्यू जी आहे तर ती
6वी युनिकॉर्न कंपनी जी आहे ती बनलेली आहे. मनी व्ह्यू मध्ये अलीकडे इन्व्हेस्टमेंट झाली, ते लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण तिचं मूल्य जे आहे ते $1.2 बिलियन झालेलं आहे. $1.1 बिलियन क्रॉस केलं म्हणजे ती काय झाली, युनिकॉर्न कंपनी बनली. तर बघा मित्रांनो, हिची स्थापना 2014 मध्ये झाली होती. पुनीत अग्रवाल आणि संजय अग्रवाल यांनी स्थापना केली होती. हिचं मुख्यालय बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी. 2024 मध्ये 6 कंपन्या ज्या आहे त्या काय बनलेल्या आहे, तर युनिकॉर्न कंपन्या बनलेल्या आहे. जसं की मनी व्ह्यू, रॅपिडो, ॲथर एनर्जी, पोर्टर, त्यानंतर परफ्युओस आणि कृत्रिम हा आपल्या भारतातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप आहे, AI कंपनी कृत्रिम. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. इकडे त्यांचे सेक्टर सुद्धा दिलेले आहे. याची PDF जी आहे मित्रांनो, मी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध करून देणार आहे. अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये आणि जे काही आपल्या करंट अफेअर्सच्या नोट्स आहे त्यामध्ये सुद्धा याची PDF उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करेल ऍप्लिकेशन मध्ये. तर लिंक दिलेली आहे किंवा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आजचं लेक्चर कसं वाटलं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आता तुम्हाला टेस्ट क्वेश्चन विचारतो 2, तर ते टेस्ट क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. पहिला टेस्ट क्वेश्चन आहे की PM मोदींनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपेरियल पार्क जो आहे, PM मित्र पार्क, त्याची पायाभरणी केली. आणि त्याचबरोबर भारताचे नवे वायुसेना प्रमुख कोण बनणार आहे. ठीक आहे, तर हे 2 टेस्ट क्वेश्चन होते. त्याचबरोबर राज्यसेवेची आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅच मध्ये लेक्चर्स आहेत, काय आहे, फक्त लेक्चर्स आहे. ठीक आहे, आणि 5 टेस्ट पेपर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. ही रेकॉर्डेड बॅच आहे 999 मध्ये, ज्यांचा कंप्लीट अभ्यास झालेला आहे आणि त्यांना फक्त रिव्हिजन करायचंय. ठीक आहे, रेकॉर्डेड लेक्चर पाहिजे त्यांच्यासाठी ही बॅच आहे. आणि ज्यांना लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे, ज्यांचा मीडियम अभ्यास झालेला आहे, ठीक आहे, आणि ज्यांना प्रॉपर रिव्हिजन वगैरे करायचंय आणि एका गायडन्सची गरज आहे, तर ती रिव्हिजन बॅच, लाईव्ह बॅच तुम्ही जॉईन करू शकता. या बॅचची फी सुद्धा 999 रुपये असणार आहे. या बॅचचे ऍडमिशन बरोबर 1 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता सुरू होतील. ठीक आहे, लाईव्ह बॅच असेल. त्याचबरोबर आपली कंबाईनची फाउंडेशन बॅच सध्या लाईव्ह सुरू आहे, रेल्वे भरतीची बॅच लाईव्ह सुरू आहे, BMC भरतीची बॅच लाईव्ह सुरू आहे. सगळ्या लाईव्ह बॅचेस आहे, प्लस या नोट्स आहे आपल्या अभ्यास मित्राच्या. लवकरच आधुनिक भारताच्या इतिहासाच्या नोट्स आम्ही लॉन्च करणार आहोत. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. आजच्या लेक्चरची PDF सुद्धा तुम्हाला तिथेच मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा, फॉलो करा. आणि लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.